एका छोट्याशा गावात जन्मलेला एक मुलगा विजय. विज्ञानाचं वेड त्याच्या लहान वयातच दिसलं. कधी पुस्तकात तर कधी आकाशाकडे पाहत तो एक प्रश्न सतत विचारायचा, हे कसं काम करतं? पुण्यात इंजिनिअरिंग केलं आणि दिल्ली IIT मधून संगणक विज्ञानात उच्च शिक्षण घेतलं. शिक्षण म्हणजे त्याचं शस्त्र होतं आणि जिद्द म्हणजे ढाल. स्वतःवर विश्वास ठेवला आणि ज्ञानाच्या मार्गावर पुढे चालत राहिला. 1980च्या दशकात भारताने अमेरिकेकडून सुपर कॉम्प्युटर मागितला, पण नकार मिळाला. तेव्हा विजय भाटकर म्हणाले, भारत आपला संगणक स्वतः बनवेल. आणि सुरू झाला परम 8000चा प्रवास, भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर. ते फक्त वैज्ञानिक नव्हते, ते शिक्षक, संशोधक आणि समाजसेवकही होते. CDAC स्थापून त्यांनी भारतात संगणक साक्षरतेचा प्रसार केला. ते म्हणतात, ज्ञान हे देण्याने वाढते. डॉक्टर विजय भाटकर एक नायक, एक स्वप्नवेडा, ज्यांनी जगाला दाखवलं इच्छा तिथे मार्ग. आणि म्हणूनच आजचा तरुण म्हणतो, मीही काहीतरी मोठं करीन.